आता आपण चक्रवाढ व्याजाचं शाब्दिक उदाहरण सोडवणार आहोत. उदाहरण आहे, एका प्रयोगशाळेतल्या एका प्रयोगामध्ये जीवाणूंची संख्या दर तासाला 2.5% कमी होते. प्रयोगाच्या सुरुवातीला 8 लाख जीवाणू असतील तर 2 तासांनंतर त्यांची संख्या किती होईल? आता उदाहरणाकडे आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की जीवाणूंची संख्या जी आहे ती दर तासाला कमी होतीये. दर तासाला म्हणजे ठराविक वेळेला ठराविक टक्क्यांनी ती कमी होतीये. म्हणजेच हे उदाहरण असं आहे की जिथे आपल्याला चक्रवाढ व्याजाचं सूत्र वापरता येईल. चक्रवाढ व्याजाचं सूत्र काय आहे? आपल्याला माहिती आहे, सूत्र आहे A बरोबर P कंसामध्ये 1 अधिक R/100 आणि या कंसाचा n वा घातांक. P म्हणजे आपण मुद्दल म्हणतो. या बाबतीमध्ये मुद्दल म्हणजे सुरुवातीची जी संख्या असते ती P झाली. म्हणजे या उदाहरणामध्ये P बरोबर 8 लाख होतील आणि जो काळ आहे n, इथे 2 तासांचा काळ आहे म्हणून n झाला 2. उदाहरणाकडे पाहिलं तर लक्षात येईल की जीवाणूंची संख्या ही कमी होतीये. सुरुवातीची जी किंमत असते ती एखाद्या गोष्टीची किंमत जेव्हा कमी होते, संख्या कमी होते, त्यावेळेला आपल्याला माहिती आहे की आपण दर हा ऋण घेत असतो, उणे घेत असतो. म्हणजे इथला दर जो झाला तो होईल उणे 2.5 आणि 2.5 हे मी अंशछेद अपूर्णांकामध्ये कसं लिहू शकते? तर 2.5 ला 5/2 असं लिहिता येतं. 5 ला 2 नी भागलं की 2.5 किंवा 2.5 येतात. म्हणजेच आता आपला दर आहे ऋण 5/2. मग आपण या सूत्रामध्ये सगळ्या किमती घालूया. म्हणजे आपल्याला असं मिळेल 8 लाख गुणिले 1 अधिक उणे 5/2 भागिले 100 आणि या कंसाचा वर्ग. 1 अधिक उणे 5/2/100 हे कसं लिहिता येतं? याचाच अर्थ 1 वजा 5 आणि 5/2 मधला जो 2 होता तो 2 मी खाली छेदामध्ये आणला आहे आणि त्याला 100 नी गुणलेला आहे. त्यामुळे मला मिळाले 1 वजा 5/200. बरोबर आहे. 5 ला 2 नी भागलेलं आहे आणि 5 ला 100 नी भागलेलं आहे म्हणून 2 आणि 100 हे दोन्ही छेदामध्ये आणलेत आणि त्यांचा गुणाकार करून 200 मिळालेले आहेत. म्हणजेच आता कंसामध्ये आहे 1 वजा 5/200. आता सगळ्यात पहिलं काम करायचं म्हणजे हा कंस सोडवायला लागेल. कंस सोडवायचा तर एकामधून 5/200 वजा करायला लागतील. एकालाच 200/200 असं पण लिहिता येतं. त्यामुळे आपण 200/200 अशा स्वरूपात जर 1 लिहिला तर वजाबाकी सोपी जाईल. 200/200 वजा 5/200 म्हणजेच मिळणार आहेत 195/200. याचा अर्थ आपल्याला आता मिळालेले आहेत 8 लाख गुणिले 195/200 गुणिले अजून एकदा 195/200. कारण की इथे वरती वर्ग होता म्हणून खाली गुणाकारामध्ये आपला अपूर्णांक 2दा आलेला आहे. आता मला अंशामधली 4 आणि छेदामधली 2 आणि 2 अशी 4 शून्य उडवता येत आहेत. त्यामुळे मी ती शून्य उडवली. म्हणजेच काय केलं मी? म्हणजेच मी अंशाला आणि छेदाला दोन्हीकडे 10,000 भागलेलं आहे. म्हणजे आता मला मिळाले 80 गुणिले 195 गुणिले 195 हे अंशामध्ये आणि छेदामध्ये 2 गुणिले 2 4. 80ला 4 भाग जातोय. 20×80 म्हणजे आपल्याला मिळणार 20 गुणिले 195 गुणिले 195. म्हणजे थोडक्यात काय तर 195चा वर्ग करायचा आणि त्याला 20 गुणायचं. 195चा वर्ग करणं अगदी सोपं आहे. कारण की 195चा शेवटचा अंक हा 5 आहे आणि शेवटचा अंक 5 असेल तर त्याचा वर्ग करायला आपल्याला एक गंमत माहिती आहे. ती गंमत जर तुम्ही वापरली तर तुम्हाला 195चा वर्ग लगेच करता येईल. तो वर्ग होतो 38,025. 5×5 25 आणि 19 गुणिले 20 म्हणजे 380 म्हणून वर्ग झालेला आहे 38,025. 38,025ला 20 गुणायचं आहे. अगदी सोपं आहे. 38,025ला 20 गुणलं की दुप्पट होते आणि एक शेवटी जास्तीचं शून्य येतं. त्यामुळे उत्तर येतं आहे 7,60,500. आधी आपली संख्या काय होती?
आपली जीवाणूंची आधीची संख्या 8 लाख होती आणि 2 तासानंतर ती संख्या झालेली आहे 7,60,500. म्हणजे जीवाणूंची आत्ताची संख्या आहे 7,60,500. या गणितामध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी बघितल्या तर आपण याच्यामध्ये उणे दर पाहिला आणि अपूर्णांक दर पाहिला. म्हणजे ऋण आणि अपूर्णांक असं दोन्ही एकत्र असलेला दर होता. असा दर घेऊन आपण हे उदाहरण सोडवून पाहिलं.